नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे शुभांगी व्लॉग या चॅनलमध्ये. तर आता हिवाळा सुरू आहे आणि प्रचंड थंडी वाढली आहे आणि त्यामुळं मला ना माझ्या स्किनकडं थोडंसं लक्ष द्यायचं होतं. माझं डेलीचं स्किन केअर रुटीन करायचं होतं. कारण काय होतं ना, जर आपण लक्ष नाही दिलं की एकदम ड्रायनेस येऊन जाते स्किनवर. आणि मी गावी देखील गेलेले, त्यामुळे माझी स्किन एकदम ड्राय पडलेली. मी डॉट अँड कीचे प्रोडक्ट्स पाहिले आणि त्याचे रिव्ह्यू देखील खूप छान होते ना, म्हणून त्याचा एक कंबो ऑर्डर केलेला आणि हे माझ्या स्किनला परफेक्टली सूट झाले. त्यामुळं मी आता हे स्किन केअर डेली करण्याचं ठरवलं आहे. त्याच्यामध्ये सिरम आहे, मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीम आहे, हे सगळं व्यवस्थित अप्लाय करून घेतलं. जोवर माझं उरकतं आहे तोपर्यंत शिव देखील झोपेतून उठलेला, मग त्याला देखील रेडी केलं. छान कपडे वगैरे घातले. आता त्याला देखील मेकअप करायचा होता त्याला. त्याच्यासाठी ना मी हिमालयाचे सगळे प्रोडक्ट वापरते. त्याची देखील स्किन ड्राय पडलेली, त्यालाही मॉइश्चरायझर लावून घेतलं. शूसाठी मी अगदी लहान असल्यापासून ना सगळे हिमालयाचेच प्रोडक्ट वापरते. जसं की मॉइश्चरायझर असो, सोप, बेबी सोप असो, पावडर असो किंवा हे डायपर रॅशेसचे ज्या क्रीम आहेत ना, खूप छान रिझल्ट आहे त्याचे आणि शूच्या स्किनला ते खूप परफेक्टली सूट झाले. आता हा उठल्यानंतर माझा अर्धा पाऊण तास ह्याच्याबरोबर खेळण्यातच जातो. कारण तो आता खूप खेळकर झाला आहे आणि एका जागी अजिबात बसत नाही, खूप चंचल झाला आहे. त्याच्यासाठी ना मी ऑनलाईन हे ऑल इन वनचे कार्ड ऑर्डर केलेले. ह्याच्यामध्ये अशी व्हेजिटेबल्सची नावं आहेत, नंबर्स, कलर्स, फ्लावर्स नेम, फ्रूट्स नेम सगळं आहे याच्यामध्ये. मी असं नाही की त्याला काही मला शिकवायचं आहे म्हणून मी ते ऑर्डर केलं, की हळूहळू तो गोष्टी पाहेल आणि शिकेल. कारण एकदम मुलं काही शिकत नाही, त्यांना हळूहळू एका एका गोष्टीचं नॉलेज द्यावं लागतं आणि तो खेळतो बऱ्यापैकी. आणि मी म्हटलं मागाशीच की तो खूप चंचल झाला आहे, एका जागी अजिबात टिकत नाही. तुम्ही पाहू शकता. आता एवढं खेळल्यानंतर बाळाला खूप भूक लागलेली. मग मी आज त्याला ना बनवणार होते पंपकिन खिचडी. खूप हेल्दी रेसिपी आहे ही आणि बाळांसाठी खूप हेल्दी आहे. म्हणून मग मी ना गावी गेले होते ना मागे, तेव्हा येताना हा भोपळा घेऊन आलेले आणि कालच म्हटलं की याला कापून शिवसाठी मस्त अशी खिचडी बनवूया. पहा तुम्ही, गावाकडचं हा भोपळा किती फ्रेश आहे. आता जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो ना, खूप महाग देखील आहे आणि एवढा फ्रेश मिळत देखील नाही. तर छान अशी एक फोड कापून घेतली आणि त्याचे साल काढले. आता याचे ना बारीक बारीक तुकडे करायचे होते. छानपैकी तसे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता आपला हा भोपळा कट करून रेडी आहे. आता आपण ना एका वाटीमध्ये चमच्याभर मूग डाळ घ्यायची, चमच्याभर तांदूळ घ्यायचे आणि ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. ही रेसिपी मी पहिल्यांदाच बनवत आहे. तसं शिव जेव्हापासून ना वरचं खायला लागले ना, मी एक वेगवेगळी रेसिपी पाहून ऐकून त्या ट्राय करत आहे. कारण माझं असं पर्पज आहे की शिवला सगळं हेल्दी फूड त्याच्या जेवणात आलं पाहिजे. आता आपण खिचडी बनवायला घेऊ. याच्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलं आहे आणि आज मी थोडीशी फोडणी देऊन खिचडी बनवणार होते. थोडासा कढीपत्ता, 1 लसणाची कांडी टाकली, थोडीशी हळद आणि हिंग देखील टाकली. हे व्यवस्थित हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये भोपळा, तांदूळ आणि जी काही मूग डाळ आहे ना स्वच्छ धुतलेली, ती याच्यामध्ये टाकून घ्यायची. मीठ मी अजिबात टाकत नाही याच्यामध्ये. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ना 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या, म्हणजे हा बटाटा आणि मूग डाळ व्यवस्थित शिजेल. मी आपल्या चॅनलवर ज्या मी माझ्या बाळासाठी चांगल्या हेल्दी रेसिपी बनवत आहे ना, तर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओज पाहत राहा, तुम्हाला युनिक आणि हेल्दी रेसिपी पाहायला मिळतील. तर पहा, आपली आता खिचडी शिजून रेडी आहे. छानपैकी स्मॅश करायची आणि परत थोडंसं तूप टाकून लहान मुलांनाही खायला द्यायची. हे सगळं केल्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला आणि चहाचा देखील आनंद घेतला.
तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.